नमस्कार, मी विशाल. आपण पाहताय स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण प्रत्येक गावात जाऊन मतदाराशी संवाद साधत असतो की उमेदवार कसा असावा. निवडणूक म्हणलं तर विकासाची जो कामं करतो त्याला मतदान करतात. मग त्यामुळे ते काही काही ग्रामस्थ आहे. आपण ग्रामस्थांना विचारणार आहोत की त्या लाखनगावमध्ये योग्य उमेदवार कोण. तर पहिले आपण बाबाशी थोडी चर्चा करूया. बाबा नमस्कार. नमस्कार. इथलेच बाबा? हा इथलेच का? हा आता जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली आहे. एकूण अरुण भाऊ असतील, विवेक दादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळले आणि अपक्ष गणेश काकडे म्हणून उभे राहिलेले. त्या लाखनगावामध्ये पारडं कुणाचं जड राहील? बंटी दादाच बंटी दादांनी अशी काय काय काम सगळी कामं केले देत चालले. तरी अंदाज? दवाखाना दिला, सगळं काय करायचे सगळं दिलं, काही द्यायची बाकीच नाही ठेवली. बरं, जर बाबा तुम्ही जर एकदा अरुण भाऊला जर संधी दिली तर अरुण भाऊ करणार? अरुणभाऊला मतदान केलं होतं आम्ही पहिलं. काय झालं? अरुणभाऊच्या तालमीतच होतो आम्ही. मग आता एवढं काय नाराज झाले अरुण भाऊ? काय आता आम्हाला ठाम म्हणजे जो माणूस पक्षात ठाम आहे त्याच्याशी आम्ही असतो. आम्ही पार आयुष्य तो पक्ष येऊ नाही तर कंच येऊ बंद आयुष्यभर त्या पक्षात राहतो आम्ही. एवढंच आमचं म्हणणं आहे. अरुण भाऊ ठाम नाही राहिले म्हणून तुम्ही त्यांच्यावर नाराज? नाही तर ते म्हणायचं काय गरज आहे. आम्ही ठाम माणसाच्या मागे राहतो, कोणी असू दे. एवढी आमची भूमिका आहे. चला तरी तर दादाशी थोडे बोलून. बाबा नमस्कार. नमस्कार. इथलेच? इथलेच. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली. एकूण अरुण भाऊ वगैरे असेल, विवेक दादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळले. तिथं कुणाचं पार्टी जड राहील? म्हणजे लाखनगावमध्ये विकासाची कामं कोणी केलेली जास्त? काय आता विकास काय काय आमच्या तर रस्ता नाही, आम्हाला यायला काय नाही. म्हणलं रस्त्याला जे करीन काम त्याला जीव आम्ही म्हणतो. कोणत्या रस्त्याला बाबा? आमचा रस्ता खाली गवाळीचा रस्ता आहे. गवळी मळ्यात? हा, पाऊस झाले आम्हाला येता येत नाही. आता मागत तर काही काही कार्यकर्ते बोलत होते ना, विवेक दादांनी मंजूर केलाय म्हणून. तिकडे केलं त्यांच्या जमिनीकडे, इकडे कुठं मंजूर केलं. तुमच्याकडे नाही का? आमच्या इकडे कुठं रस्ता आहे अजून, मातीचा रस्ता आहे. पाऊस आला का बरं आमच्याकडे जाम गाड्या होतात त्यात. तुम्हाला असं संतोष पत्रकार म्हटला करतो आम्ही, मग काय माहिती आहे. तुम्हाला असं योग्य उमेदवार कोण वाटतो का तो काम करेल तुमच्या रस्त्यात? आता आमचं आहे विवेक दादा द्यायच्यात मत म्हणजे गाड्याला. विवेक दादा करते ना असं वाटतं? हा 100%. 100% करते. आता इकडा केला रस्ता डेअरी पर्यंत, आमच्या इकडे करू म्हणले मग देऊ आम्ही. जर अरुण भाऊला संधी जर दिली तर अरुण भाऊ करणार नाही का? काय माहिती आता कसं काय, आता काय तसं सांगता येत नाही, पण का बरं एवढं अरुण भाऊवरती नाराज? हा? तसं काय नाही. तसं काही नाही का? नाही, तसं नाराज काय नाही. तरी तो विवेक दादाची काही काही काम आहे. आहे तिथे रस्त्यांची कामं केलेत ना. आता पाठीमागे हे आमचा मेन रस्ता आहे ना, हा. त्याला दुरुस्ती केली होती, डांबरीकरण झालं. पण मधलं इकडचं आमचं तसंच राहिलेलं. तर चला अजून तिथे आजीशी आपण थोडीशी चर्चा करून पाहूया. आजी कुठे चालले? काय रे बाबा, कुठे चालले? काय मला? आता निवडणूक जवळच आलेली माहिती आहे ना. हा आहे ना. जिल्हा परिषदेकडून नाही का आता अरुण भाऊ उभे, परत किरण भाऊ वाळून भाजपचा नवीन चेहरा आहे आणि एकूण विवेक दादा आहे. तर तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो? कोणी बी जे मनाला येईल ते. नाही तसं नाही. अहो थांबा तर घर इथं काम कोणाची आहे? चला इकडे अजून थोडी महिला मंडळ आहे. बरं चला आपण तिकडे बसू. महिला मंडळ काय बोलणार नाही असं वाटतंय. आपण थोडस तिकडे वयस्कर बाबा बसलेले, आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू की योग्य उमेदवार तुम्हाला कोण वाटते. चला इकडे बघू. बाबा नमस्कार. 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 इथलेच? हा इथलेच का? हाय. आता जिल्हा परिषदेची पंचायत समिती निवडणूक जवळच आलेली बरोबर. एकूण अरुण भाऊ गिरे असतील, विवेक दादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळुंगे आणि अपक्ष आता गणेश काकडे म्हणून उभे. तुम्हाला असा योग्य उमेदवार कोण वाटतो? आता हे सगळेच आपले म्हणल्यानंतर काय तसं नाही. म्हणजे तुम्ही इथं लाखनगावचेच ना? इथे विकासाची कामं कोणी केली लाखनगाव मध्ये? आता आहेत कार्यकर्ते तिथं बरेचसेच आहे. तिथं भागवत आहे, मुजावर आहे. नाही आपल्याला उमेदवार निवडायचा एकच बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला कामाचा माणूस कोण वाटतो? वैशे पाटील कामाचेच आहेत. तरीच अंदाज काय काय कामं केली असेल लाखनगाव? भरपूर कामं केली होती त्यांनी. कामं बरीच केली. एक दोन तरी? हा 2-3 कामं केले चांगले त्यांनी. कामं बरीच केली. अरुण भाऊला जर संधी दिली तरी एकदा
त्याने बघू ना काय करीत ते करीत असले काम भरपूर आपण त्यांना संधी देऊ काय करतो. चला तर अजून तिकडे बाबाची थोडी चर्चा. बाबा नमस्कार. नमस्कार. इथलेच का? हा इथले. तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली बरोबर. एकूण आरंभ वगैरे असतील, विवेकदादा वळसे पाटील असेल आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळुंजे आणि गणेश काकडे अपक्ष म्हणून उभे राहिलेले. तर तुमच्या लाखनगावमध्ये तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो? मी काम केलेले जास्त. योग्य दिलीप वळसे पाटीलच वाटतं. कोण कोण? दिलीप वळसे पाटील. काय काय कामं केली अशी लाखनगाव? हा लाखनगाव मध्ये अशी काय काय कामं केली? बरेच आणले होते त्यांनी. बरीच अंदाज. अंदाज आता मी सांगतोय बरीच काम माझ्या एकच झालेली. बांधाऱ्याचं काम, ते रस्त्यांची कामं, आणखी हे मंदिरांसाठी देणगीदार बरेच बरेच केलेले. जर अरुण भाऊला एकदा संधी जर दिली तुम्ही तर अरुण भाऊ करणार नाही का? हा अरुण भाऊला एकदा जर तुम्ही संधी दिली तर अरुण भाऊ करणार नाही का? हा देणार ना. संधी देऊ ना त्याला. मग आता तुमची नेमकी पसंती कोणाला आहे? अरुण भाऊला का विवेकदादांना? आता हे मला आहे ना हे कोण कोणत्या पक्षात गेलेले या मला काय अजून माहित नाही पूर्ण. हा. मग आता कोणतं चिन्ह कोणतं काय अरुण भाऊचं धनुष्यबाणी, विवेकदादाचं घड्याळ आणि किरण भाऊ वाळून भाजप कोणी त्यांचं कमळ आहे. मग तुम्हाला योग्य उमेदवार कोण? वळसे पाटलांचं काय चिन्ह आहे? घड्याळ. घड्याळ. मी घड्याळाचाच माणूस आहे. घड्याळाची हा केव्हापासून आहे? हा पहिल्यापासून. मी निष्ठावान. हा चला बाबा म्हणले मी निष्ठावान गाड्याचा माणूस. चला तर आता इथे काय वयस्कर वयोवृद्ध आपले बाबा बसलेले जाणकार, आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू की उमेदवार कसा असावा, लाखनगाव मध्ये विकासाची कामं कोणी कोणी केलेले. बाबा नमस्कार. बोला बाबा दोन शब्द. काम वगैरे कोणाची आपले आपल्याला नाही का? तरी बाबा तुम्ही काम वगैरे कोणाची काही? काय नाही हो, काय नाही. आपल्याला मतदान तर करायचंच आहे ना हो. हो मी आजारी माणूस आहे. आजारी का? अहो, आता बाबा तुम्ही वयस्कर आहे, तुम्हाला कसा जुना अनुभव आहे तुम्हाला राजकारणातला. दोन तीन वेळा आले सगळे म्हणजे तुम्हाला हे करू ते करू. काय केलं त्यांनी मला? कोण आले होते? आलते रामदास गाव पैसे आलते. आता मलाच डायरेक्शन चालू आहे मला. म्हटलं काय ते पैसे देतील थोडेफार देतील. काय ते म्हणजे सरकार तुम्हाला सरकार आम्हाला माहित नाही आम्हाला का. काय बोलायचंच नाही. काय बोलायचं आता. तर चला आपण दादांशी बोलू. दादा नमस्कार. नमस्कार. इथलेच ना? हा गाव गाव. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळच आली. एकूण अरुण भाऊगिरी असतील, विवेकदादा असतील आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळुंजे आणि अपक्ष गणेश काकडे. तर तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो? आम्हाला बंटी दादा. पण दादाने अशी काय काय काम? बंटी दादाची कामं म्हणजे सगळीच कामं म्हणलं तरी त्यांच्याच थ्रू झालेली कामं आहे ती. रस्ते असतील तुमच्या साईड गावचे छोटे मोठे गाव पातळी वेगळी रस्त्याचे असं म्हणजे मंदिराचे काम, लाईटीची कामं, भरपूर काही कामं केली असं सांग. शाळेची कामं, मुलांचं म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात लय म्हणजे काय नाही असं काम बंटी दादांनी केलं नाही असं काय नाही. आता तरुण वर्ग तुमच्या लाखनगाव मध्ये म्हणतात की आमचा अरुण भाऊला सपोर्ट असेल. शक्यच नाही व्हायचं ते. तर ते दाखवताना एक दाखवणार पण करताना बंटी दादांचंच काम करणार. अंतकरणातून दादा गुलाल टाकून दानका होणार. जर तुम्ही अरुण भाऊला एकदा जर संधी जर दिली तर काय होतं मत कायला फेल घालवायचं, काम होणार नाही मग कशाला निस्तायचे करायचं. त्यांना पण आम्ही संधी दिली नाही असं कसं म्हणता येईल. त्यांना संधी दिली पण ते काय नाही का मग त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काही केली नाही इथे काम? नाही तसं नाही. तसं काय दिसूनच नाही आलं. एवढे का अरुण भाऊवरती नाराज? नाही नाराजीचं कसं होतं प्रत्येकाचं मत वेगळं असतं पण दिसताना तर चित्र असं उलट आहे त्याच्यामुळं काय नाही का. तुमची पसंती विवेक दादा. बाबा नमस्कार. दोन शब्द काही? बरं चला तिकडे बाबाशी बोलू थोडं. आपण बाबाशी थोडं बोलू. बाबा नमस्कार. बरं आहे का? बरं. तब्येत पाणी? आता काय बोलताय नाही तसं नाही. आता का आपली निवडणूक जवळच आलेली बरोबर. प्रचार कसा चालू इकडे? जोरात चालू आहे ना? आपल्या ऐकू येत आहे बोलत दिसत नाही काय नाही. बरं ठीक आहे बाबा. आता इकडून उभे कोण कोण? एक अरुण भाऊ गिरे, विवेकदादा वळसे पाटील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळुंजे. तर तुम्हाला इकडे असं योग्य उमेदवार कोण वाटतो?
अहो जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली. हा बसला वरती वरला का बरं चला बाबांना थोडं ऐकायला येत नाही. अजून कोण कार्यकर्ते आहे का पाहूया. बरं चला तर आपण इथं लाखनगाव ग्रामस्थांची चर्चा केली. विवेकदादांना प्रतिसाद दिसतोय, अरुण भाऊंना पण दिसतोय. तर बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण विजय होते, कुणाचा पराभव होते. लाखनगावमध्ये विकासाची कामं तशी दिसतात भरपूर, पण बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होते. कॅमेरा पर्सन शुभम सह, स्टार बुलेटिन टाइम्स, लाखनगाव.